नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, म्हणजे मधुमेह किंवा डायबिटीज. हो, आणि विशेषतः त्याच्या नैसर्गिक व्यवस्थापनावर. आपल्याकडे जी माहिती आहे त्यात लक्षणं, काही घरगुती उपाय आणि आहार जीवनशैलीतले बदल यावर भर दिला आहे. तर याच माहितीच्या आधारे आपण जरा खोलात जाऊन बघूया. नक्की. सुरुवात कशाने करायची? मला वाटतं सगळ्यात आधी हे समजून घेऊ की रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं इतकं गरजेचं का आहे. बरोबर. कारण माहिती सांगते की जर शुगर लेवल कंट्रोलमध्ये नसेल तर पुढे जाऊन हृदयविकार, किडनी फेल होणं किंवा अगदी दृष्टी जाणं अशा गंभीर समस्या येऊ शकतात. बापरे, म्हणजे हे प्रकरण गंभीर आहे. हो, नक्कीच. त्यामुळे काळजी घेणं महत्वाचं आहे. अच्छा, मग आता लक्षणांबद्दल बोलूया. माहितीमध्ये काही प्रमुख लक्षणे दिली आहेत. कोणती? जसं की खूप जास्त वेळा लघवीला होणं, तहान खूप लागणं, थकवा जाणवणं किंवा कारण नसताना वजन कमी होणं. आणि हो, जखमा लवकर बऱ्या न होणं हे सुद्धा एक लक्षण आहे. अगदी अशी लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांना भेटायला हवं, नाही का? निश्चितच. वैद्यकीय सल्ला महत्वाचा. पण आता आपण माहितीतील नैसर्गिक उपायांकडे वळूया का? हो, चला, इंटरेस्टिंग वाटतंय. पहिला उपाय कोणता आहे? पहिला उल्लेख आहे मेथी दाण्यांचा. अच्छा, मेथी दाणे. हो, रात्री पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायचं आणि दाणे चावून खायचे, असं काहीतरी. यामागे काय कारण असेल? बहुतेक करून त्यातलं फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ. ओके. ते काय करतात की अन्नपचन आणि रक्तात साखर मिसळण्याची प्रक्रिया थोडी हळू करतात. त्यामुळे एकदम शुगर स्पाइक होत नाही, असा अंदाज आहे या माहितीनुसार. समजलं. बरं, मेथी दाण्यानंतर पुढे आहे कारलं. रोज सकाळी कारल्याचा रस. अरे बापरे, कारलं. हो, माहिती म्हणते की त्यात इन्सुलिन सारखे गुणधर्म आहेत. अच्छा. हो, पारंपरिक उपायांमध्ये याचा वापर खूप जुना आहे. काही घटक रक्तातील साखर कमी करायला मदत करतात असं मानलं जातं. चवीचा प्रश्न आहे, पण आरोग्यासाठी विचार करतात लोक. बरोबर. अजून काय काय आहे? पुढे जांभळाच्या बियांची पावडर आहे, पाण्यासोबत घ्यायची. आणि दालचिनी, ती पाण्यात उकळून प्यायची. ह्या गोष्टी तर आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळतात. हो ना. माहितीनुसार जांभळात आणि त्याच्या बियांमध्ये पण असे घटक आहेत जे शुगर कंट्रोलला मदत करू शकतात. आणि ही दालचिनी? दालचिनीबद्दल असं म्हटलं जातं की ती इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवते, म्हणजे आपलं शरीर इन्सुलिनला चांगला प्रतिसाद देतं. अच्छा. आणि हो, कोरफडीचा रस पण आहे. लिंबू किंवा कारल्याच्या रसात मिसळून घ्यायचं असं म्हटलंय. म्हणजे हे सगळे नैसर्गिक उपाय आहेत, पण हे मुख्य उपचारांना पर्याय नाहीत, बरोबर? पूरक म्हणूनच बघायला हवं. अगदी बरोबर. तुम्ही अगदी महत्वाचा मुद्दा मांडला. हे उपाय वैद्यकीय उपचारांची जागा घेऊ शकत नाहीत, पण एक सपोर्ट सिस्टम म्हणून नक्कीच मदत करू शकतात असं दिसतंय. आता आहारावर बोलूया. त्यावर पण बराच भर दिलाय माहितीमध्ये. हो, आहाराच्या सूचना अगदी स्पष्ट आहेत. काय म्हटले? कमी साखर आणि कमी कर्बोदकं. म्हणजे कार्बोहायड्रेट्स. म्हणजे भात, पोळी कमी, मर्यादित प्रमाणात. त्याऐवजी संपूर्ण धान्य, नाचणी, बाजरी आणि भरपूर पालेभाज्या खाव्यात. फळांबद्दल काय? संत्री, पेरू, सफरचंद चालतील, पण प्रमाणात. आणि सुकामेवा पण, अक्रोड, बदाम पण मर्यादित. आणि पाणी? भरपूर पाणी प्यायला सांगितलंय. आणि सगळ्यात महत्वाचं, फास्ट फूड आणि गोड पेय टाळा. म्हणजे एकंदरीत एक संतुलित आहार हवा. अगदी विचारपूर्वक केलेला आहार. आहारासोबत जीवनशैलीबद्दल पण काही सूचना आहेत. हो, व्यायाम. रोज किमान अर्धा तास चालायला किंवा व्यायाम करायला हवा. व्यायामाचा काय फायदा होतो? व्यायामाने फक्त वजन आटोक्यात राहतं असं नाही, तर शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता पण सुधारते. अच्छा. आणि याबरोबरच ताण कमी करणं पण महत्वाचं आहे. त्यासाठी योगा, प्राणायाम सुचवलंय. आणि रात्रीची शांत, पुरेशी झोप, साधारण 7-8 तास. म्हणजे शारीरिक हालचाल, मानसिक शांतता आणि पुरेशी विश्रांती हे सगळंच महत्वाचं. हो, व्यायाम, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि झोप हे आरोग्याचे 3 आधारस्तंभ आहेत. माहितीनुसार मधुमेहाच्या व्यवस्थापनात यांचं खूप मोठं योगदान आहे. तर ह्या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन हवा. बरोबर. म्हणजे फक्त औषधं किंवा फक्त नैसर्गिक उपाय नाही, तर योग्य आहार, हे पूरक नैसर्गिक उपाय, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली या सगळ्याचं मिश्रण हवं. अगदी. आणि तेही सातत्याने. बरोबर. आणि इथेच एक महत्वाचा विचार मनात येतो. माहितीमध्ये अनेक उपाय आणि बदल सांगितले आहेत.
ते नक्कीच उपयोगी आहेत. पण दीर्घकाळ शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर फक्त हे उपाय माहीत असून चालतील का? नाही चालणार कदाचित. की त्या उपायांचं सातत्य म्हणजे ते नियमितपणे करण्याची सवय ही जास्त महत्वाची ठरते. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.